बातमी आहे दोस्ती फाउंडेशनच्या उद्घाटन समारंभाची। पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील उद्योजक मित्रांनी एकत्रित येऊन दोस्ती फाउंडेशनची स्थापना केली आहे। बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी दोस्ती फाउंडेशनचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार प्राप्त गुरुकुल संस्थेचे संस्थापक गिरीश प्रभुणे, हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी आणि वृंदावन राष्ट्रीय प्रवक्ते संतोष नंद शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले। काही गोष्टी अशा असतात त्या भाग्यातच असाव्या लागतात, त्यामुळे या संत सज्जनांचा सहवास मला मिळाला। आदर्श लोकांच्या समोर दाखवून दिलेला आहे। जीवनामध्ये आपण आल्यानंतर आपण नेहमी काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण कधीतरी आपण कोणाला दिल्याचा प्रयत्न केला तर त्याचं समाधान हे प्राप्त करण्याच्या समाधानापेक्षा जास्त आहे। हे तुम्हाला जेव्हा तुमचं कार्य खरं सुरू होईल तेव्हा लक्षात येणार आहे। इथे प्रत्येक जण काही ना काहीतरी समाजासाठी देणं लागतो याची जाणीव घेऊन आलेला आहे। त्यावेळेस लसणाची कांडी विकत घेतली तेव्हा कळलं की लसणाच्या कांडीला किंमत आहे, मात्र सुट्या पाकळ्यांना मात्र म्हणले किंमत नाही। द्राक्षाचा घड जेव्हा विकत घेतला तेव्हा कळलं की द्राक्षाच्या ह्या घडाला किंमत आहे, मात्र सुट्या द्राक्षांना म्हणले किंमत नाही। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, किनारा वृद्ध संस्थेच्या प्रीती वैद्य, हरिभक्त परायण ऋषिकेश चोरगे, अनिल कटारिया, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे आदी उपस्थित होते। आपल्या आयुष्यातला एक दिवस जसं तुम्ही 10 दिवस म्हणजे 10 रुपये जसं तुम्ही ठरवले की 10 रुपये आपण एक दिवस आपण बाजूला ठेवूयात, तर तसंच तुम्ही एक दिवस जर वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात किंवा जे कार्य करतायत सामाजिक कार्यासाठी जर त्यातले 2 तास जरी तुम्ही दिले, फक्त 2 तास, तर त्या आजी आजोबांचं, त्या अनाथ मुलांचं आयुष्य फुलायला वेळ लागणार नाही। मला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा या सर्व संस्थांना व्हिजिट द्या आणि त्यांच्याबरोबर अशी अपेक्षा नाहीये की तुम्ही खूप काही त्यांच्यासाठी करावं, पण त्यांना तो मानसिक आधार, तो जो दोस्तीचा हात आहे, तो जो स्पर्श मायाचा, तो त्यांना आपण नक्कीच देऊ। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले। प्रास्ताविक दोस्ती फाउंडेशनचे संचालक लखीचंद कटारिया आणि आभार दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष भारत भुजबळ यांनी मानले। पाहूया। मी एवढं सांगू इच्छितो की आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचं आज फक्त एक छोटंसं झाड, एक छोटंसं वटवृक्ष आपण लावणार आहे, पण मला नक्की खात्री आहे का ह्या वटवृक्षापासून खूप मोठं झाड होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यावर आपला एवढा मोठा लोड येईल का त्या लोडला त्याची सीमा राहणार नाही। मी नक्की तुम्हाला सगळ्यांना खात्री देईन, मी तुमच्याशी वचनबद्ध राहीन का आपण जे काही हे करतोय हे खूप चांगलं आहे आणि ते अनुभवण्याचं कारण मी 2 महिन्यामध्ये आम्ही 5 का 6 मीटिंग अटेंड केल्या आणि त्या 6 मीटिंग मध्ये आम्हाला खूप मोठा चांगला प्रतिसाद भेटला। आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा बसलो त्या टायमाला 15 ते 20 लोक होतो, आता 150 लोकांचा, बरोबर ना, 150 लोकांचा ग्रुप एकत्र झाला आहे आणि नक्की अजून लोक आपल्याला येतील। आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो का याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाहीये। सगळे व्यापारी आहेत, सगळे चांगल्या घरातले आहेत, सगळे तोला मोलाचे आणि सगळे चांगल्या याच्यातले आहेत। जो गरीबात गरीब आहे, जो सायकलवर आज काम करतोय, त्याची सुद्धा इच्छा व्हायला पाहिजे का मी 300 रुपये समाज हितासाठी देणार आहे। आणि जो एसी मध्ये बसतोय, जो कार मध्ये फिरतोय, ज्याचा बंगला एसी, तो सुद्धा 300 रुपये आपल्याला ह्या समाज हितासाठी दोस्ती फाउंडेशन साठी देणार आहे। आणि ते 300 रुपये किंवा ते 300 रुपये मग आपल्या कोणासाठी नाही, तर हे गोर गरिबांच्या हितासाठी आपण एकत्र करतोय। दुसरं सांगायचं कारण असं आहे का आपण जे 300 रुपये घेणार आहे ते कुणीही देऊ शकतो आणि कितीही दे। तुम्ही तुमच्या फॅमिलीचे तुमचे 300 दिले, तुमच्या घरचे 300, विषय 300 रुपयाचा नाही, पण आपण एक नाव म्हणजे 300 रुपये सगळ्यात कमी रक्कम, 1 दिवसाचे 10 रुपये, 1 रुपयाचे 10 म्हणजे 30 दिवसाचे 300 रुपये आपण असे गोळा करून आपण ह्या दोस्ती फाउंडेशन साठी आपण जमा करत आहे। योगीराज महाराज, ऋषिकेश महाराज ही सगळी मान्यवर मंडळी इथं असताना आम्ही काही विशेष बोलण्याचं धाडस करणं उचित नाही, पण या सगळ्यांना वंदन करून काही 2 शब्द आपल्या समोर मांडतो। दोस्ती फाउंडेशनच्या संदर्भाने ज्यावेळेस मला सातव सरांचा फोन आला की अशा प्रकारचं फाउंडेशन आम्ही सगळ्यांनी स्थापन केलंय, सकाळी विक्रांत दादांना पण सांगितलं आणि मी म्हटलं की सगळी मोठी माणसं आहेत आणि यांना सगळ्यांना वेळ मिळाला आणि हा विचार
आला यांना की आपण असं काहीतरी करू, याच्याबद्दल कौतुक करणं. नाही तर ठराविक लेवलला एकदा बिझनेस गेला तर असलं काही करावं असं फार वाटत नाही कोणाला. त्यात वाढवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. आणि हा विचार मुळात येणं मनामध्ये हेच खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कार्य कर्तृत्व आणि समाजाची नाळ तुम्हाला समजलेली आहे. या भावनेने तुम्ही एकत्र आलात, सगळ्यांचं मी मनापासून अंतःकरणापासून खूप खूप आभारी आहे.